Good evening, all of you. Welcome to all in Saraswati Academy Pathri. My name is Sandeep Tengse. Today we are going to learn about am is are. तर आज आपण am is are बद्दल पाहणार आहोत. स्पोकनसाठी आणि रायटिंगसाठी जे काही am is are चा उपयोग आहे तो कशा पद्धतीने असतो हे आपल्याला आज पाहायचं आहे. त्यासाठी लागणारे महत्त्वाचे जे प्रोनाउन्स आहेत त्यामध्ये आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे तो, ती, ते आणि दे म्हणजे ते. तर am is are जर आपण या सर्वनामानंतर वापरला तर तो स्टेट सांगतो, अवस्था सांगतो. यामध्ये स्ट्रक्चरचा उपयोग करायचा आहे. सब्जेक्टमध्ये नाउन किंवा प्रोनाउन येऊ शकतं. इथं नाउन सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. सिंग्युलर किंवा प्लुरल ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला इथं am is are म्हणजे हेल्पिंग वर्ब. आता हे इथं मेन वर्बचं काम करतायत, मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट प्लस फुल स्टॉप याचा आपण निगेटिव्ह करू शकतो, येस नो सुद्धा करू शकतो. आता इथं जसं की आय एम हॅपी, आय एम सॅड, वी आर हॅपी. आय नंतर एम वापरलं जातं, वी, यू आणि दे, वी, यू, दे आणि प्लुरल नाउन नंतर आर वापरलं जातं, ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन नंतर इज वापरलं जातं आणि त्यानुसार आपण वेगवेगळ्या पद्धतीचे वाक्य बनवू शकतो. याच्या आधारे भरपूर सारे वाक्य तुम्हाला बनवता येतील. जसं की या ठिकाणी आता समजा वाक्य आहे आय एम हॅपी. याला निगेटिव्ह करायचं असेल तर अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. एम नंतर नॉट वापरायचं आहे. आय एम नॉट हॅपी. आणि वाईल यू आर स्पीकिंग यूज शॉर्ट फॉर्म आय एम, आय एम या पद्धतीने शॉर्टली तुम्ही यूज करू शकता. एम हॅपी, एम नॉट हॅपी. आणि जर तुम्हाला पुढच्याला त्याच्या अवस्थेबद्दल विचारायचं असेल तर तुम्ही हाऊ आर यू हा प्रश्न विचारू शकता. काय विचारू शकता? हाऊ आर यू हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारता येईल. ओके. आणि जर एखाद्याने स्वतःबद्दल माहिती सांगितली जसं की आय एम अ टीचर, आय एम अ बॉय, आय एम अ गर्ल, आय एम अ डॉक्टर, तर त्यावेळेस त्याला तुम्ही हू आर यू हा असा प्रश्न विचारू शकता. तू कोण आहेस? त्यावेळेस तुम्हाला त्याचं नाव, त्याचं प्रोफेशन, त्याचा हुद्दा त्या ठिकाणी कळू शकतो आणि बाकीच्या ज्याच्यात त्याची अवस्था, त्याचं स्टेट तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं. तर प्रेझेंट टेन्समध्ये आपण am is are चा उपयोग करतो. आजच्या पिरियडमध्ये आपण या सर्वनामाच्या मदतीनं भरपूर असे वाक्य बनवू शकतो. त्याच्यामध्ये निगेटिव्ह आहे, त्यामध्ये येस नो आहे आणि WH आहे. त्याचं आपण पाहिलं. आणखीन एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया. जसं की आय, आता या ठिकाणी इथं घेऊया समजा ही इज अ टीचर. तो एक शिक्षक आहे. निगेटिव्ह करायचा असेल तर ही इज नॉट अ टीचर. तो शिक्षक नाही. आणि त्याचं येस नो करायचं असेल तर या दोघांमध्ये तुम्हाला आदलाबदल करायचं आहे. हेल्पिंग वर्ब समोर घ्यायचं आहे. इज ही अ टीचर. तो एक शिक्षक आहे का? किंवा इजंट ही, निगेटिव्ह सुद्धा तुम्ही बनवू शकता. इज नॉट ही अ टीचर किंवा त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये इजंट ही अ टीचर असं म्हणू शकता. आणि अ टीचर आन्सर जर आपल्याला पाहिजे असेल तर हू आर यू असा प्रश्न, हू इज ही असा प्रश्न त्याला त्या ठिकाणी विचारू शकता. ओके. तो कोण आहे? हू इज ही, हू इज ही असा प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकता. अशा पद्धतीनं. आणि जर या ठिकाणी शी इज सॅड असलं असतं तर हाऊ इज शी असा प्रश्न आपण विचारला असता. अशा पद्धतीनं am is are च्या मदतीनं आपण भरपूर सारे वाक्य बोलू शकतो आणि लिहू सुद्धा शकतो. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. उद्याच्या तासिकेमध्ये आपण was where याबद्दल पाहणार आहोत. याच्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही मला मेसेज सेंड करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. इट विल बी हेल्पफुल फॉर यू स्पीकिंग ॲज वेल ॲज रायटिंग.
So take benefit each and every video from this channel. Thank you all of you.